मला एवढंच म्हणायचं आहे की ती बातमी काय ते मी बघितली नाही, परंतु माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या बाबतीतल्या 2-3 गोष्टी मी अधोरेखित करू इच्छितो. तुम्हाला जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुसतं गिरीश महाजन साहेब भीम जयंती जर टाकली तर मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये निळे शर्ट आणि निळ्या विचाराने म्हणजे दरवर्षी भीम जयंती जेवढ्या उत्साहामध्ये जामनेरमध्ये ते उत्साहात साजरी करतात आणि पूर्ण वेळ म्हणजे नुसते तकलादू येऊन जाऊन नाही तर ते पूर्ण वेळ त्या भीमजयंतीमध्ये त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला म्हणजे उत्साहाच्या स्वरूपात म्हणजे हे करणारी ते व्यक्ती आहेत एक. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पायल तडवी नावाची जेव्हा केस झाली होती म्हणजे मला वाटतं नायर हॉस्पिटलची, त्यावेळेस गिरीश महाजन साहेब जे आहेत आरोग्यमंत्री होते. मी म्हणजे देशातल्या केसेसच्या आधारे सांगत आहे की पायल तडवी ही एकमेव अशी केस होती ज्याच्यामध्ये ज्या पायल तडवी आदिवासी भगिनीवर अन्याय झाला अशी तक्रार गिरीश महाजन साहेबांकडे होती आणि त्याच्यातून त्यांचा जीव गेला पायल तडवींचा. त्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा ज्यांनी अत्याचार केला होता त्यांना कोणत्याही पद्धतीनं जे आहे पुनर्स्थापित करू दिलं नव्हतं गिरीश महाजन साहेब मंत्री असेपर्यंत. अशा प्रकारचे ते मंत्री आहेत. आणि मला असं वाटतंय की ज्या घटनेच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात ती घटना तर म्हणजे ती बातमी तर मी पाहिलेली नाही, परंतु एक मी सांगतो की शिक्षक कुटुंबात जन्माला आलेले आणि जेवढे वेळेस विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती म्हणजे चा प्रश्न होता, छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातले विद्यार्थी सांगतील की म्हणजे फेलोशिपच्या बाबतीमध्ये की ते किती अग्रगण्य होते हे मी पुराव्यासह सांगू शकतो की आम्ही किती वेळेस त्यांना भेटलो आणि त्यांनी किती तडकाफडकी केली. त्यामुळं संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विरुद्ध गिरीश महाजन साहेब आहेत असं मानण्याचं कारण नाही. आणि भाषणाच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात, मला असं वाटतं की ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे म्हणजे विरुद्ध नाही आहेत, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहेत एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. सर, आपण जर बघितलं सातारामध्ये दुसऱ्यांदा ड्रगचा साठा सापडला आहे. कोटी रुपयाचा